आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. आपण आहोत बोईसर इथं आणि आलो आहोत सीमा पांढरी पांडे यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. बरोबर बोलले ना? हो हो अगदी बरोबर. आडनाव बरोबर घेतलं. युनिक आडनाव आहे तुमचं. आम्ही नागपूरकडचे ना. हा हा म्हणून हेच आडनाव आहेत बहुधा. म्हणजे पांढरी पांडे तिकडे खूप आहेत. अच्छा ओके. आणि मग नागपूरवरनं बोईसर कधी आलात? नाही झाले 13 वर्ष. 13 वर्ष. अच्छा. याच्या आधी आंध्रात होतो. आणि घरी कोण कोण आहे? घरी सध्या मी आणि माझे मिस्टर दोघंच असतो. दोघेही मुलं शिकत असतात. अच्छा. कुठे शिकतात मुलं? मोठा मुलगा IIT पवईला MTech करतोय. आणि मुलगी कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी मध्ये BTech फायनल इयर झालं. म्हणजे आता तिचं. तिला शिकवलं की नाही? ती सध्या नाही, आता शिकेल शिक्षणानंतर नाही काही हरकत नाही. आणि आजचे जे 3 पदार्थ आहेत तर ते कोणाच्या आवडीचे आहेत? ऍक्च्युली तो मुखवास म्हणून जो पदार्थ आहे तो सगळ्या आमच्या माहेरचा आहे. म्हणजे बहिणींकडनं आलेला आहे. बहिणींना खूप आवडतो तो. आणि हा चना डोसा तर मी आंध्रात होती म्हटलं ना. हा तिथे शिकलेली आहे. आणि हा हनी पकोडा नॉर्थचा आहे ऍक्च्युली. हनी पकोडा हा तिकडनं आलेला. तिकडे ते लोक त्याला म्हणजे करतात. अच्छा. मग पहिलं सुरुवात आपण कशाने करू? मुखवास लास्ट करूया. हा चना डोसाने सुरुवात करूया. तिखट गोड आणि हा मुखवास बेस्ट. ऍक्च्युली हे संपूर्णच मग मला असं वाटतं की छान मेनू झाला ना. एखादा आपल्या छोट्या कार्यक्रमाचा मेनू हा असायला हरकत नाही का? तर मग सुरुवात चना डोसाने करायची. तर मग त्याचं साहित्य सांगता प्रेक्षक? साहित्य लिहून. भिजवलेले हिरवे चणे, कांदा, मीठ, तेल, मिरची, चीज आणि सॉस सजावटीसाठी. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि जास्ती साहित्य पण नाहीये आणि अजिबातच कठीण पदार्थ नाहीये ना. आंध्रामध्ये तुम्ही हा शिकला. सोपं आहे. आणि नेहमीप्रमाणे चणे भिजवले ना? भिजवलेले ओव्हरनाईट. हो ओव्हरनाईट चणे भिजवून घेतले. तर तसे भिजवून आपण फक्त आता हे निथळून घेतले. आता ते ग्राइंड करायचे. आता हे ग्राइंड करायचे. ग्राइंड करताना तुम्ही एवढंच घालणार? हो हो. ग्राइंड करताना फक्त ही चणे आणि मिरची. मिरचीचे आपण ऍक्च्युली त्याचे तुकडे करून टाकणार ग्राइंड करताना. तिखट आहेत मिरच्या का नाही? ठीक आहेत. म्हणजे खूप तिखट नाहीये. हा साधारण एका वाटीला 2-3 मिरच्या पुरे आहे. कारण ह्याच्यात नंतर तुम्ही कांदा वगैरे पण कांदा ऍड करणार. चवीपुरती आपलं मीठ. ते आता मिक्सर मधनं ग्राइंड करताना कसं खरखरीत ग्राइंड करताय? नाही एकदम बारीक. एकदम बारीक. हा कारण आपल्याला डोसे टाकायचे आहेत ना. अच्छा. एकदम पूर्ण. ठीक आहे. मग तसं ग्राइंड करून घेऊ. मिश्रण जे आपण केलं तर ते आलं. पण ते तुम्ही फर्मेंट पण केलं? हो. किती तास ठेवलं ते आंब्याला? सुद्धा साधारण 7 ते 8 तास ठेवावं. म्हणजे डोशासारखंच? हा अगदी डोशासारखं. पण तसंच ते पूर्ण फुलतो सुद्धा. अच्छा. आणि आपण मीठ घातल्यामुळे ते मला वाटतं जास्ती फास्ट पण फुलेल ना. तर आपण आंबवलंय हे पीठ जे आपण मिक्सर मधनं दळून घेतलं होतं. तर ते आंबवायला लागतं नंतर 7-8 तास. त्यांनी आंबवून ठेवलं होतं ते पीठ आपण आता घेतलंय. आता परत त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि काहीच नाही. मस्त आहे. फारच मस्त आहे. आणि कन्सिस्टन्सी अशीच पातळ नाही? अजून पातळ केलं तर ते जरा चिकटतात. मग हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ते वाटाल चणे तर तेव्हा इतपतच ते पातळ पाहिजे. कांदा थोडा चालेल ना? हो. चटपटीत. खाताना असा क्रिस्पी छान आला पाहिजे. हा आणि तो लागतोय छान चण्यांबरोबर. हे डाएटला उत्तम आहे. आणि आंबवलेलं असल्यामुळे हे आता आपण घेणार. आता डोसे घालायला तयार ना. हो. ओके. त्याची तयारी करूया. मिश्रण झटपट तयार झालेलं आहे. फक्त कांदा घातला होता आपण. आणि आता त्याचा डोसा घालायचा. काय तेल ना आधी? नाही तेल लावायचं. तवा आपण नॉनस्टिक घेतलाय त्यामुळे काय फार तेल नाही लागणार ना. जाडसर घालतात? जाडसर थोडं जाड असतं. अगदी पातळ घातलं तर तो एक तर कडक पण होईल ना. हा कडक होईल. आणि आपण एवढं घेतलं नाहीये ना, पाण्याची क्वांटिटी कमी आहे ना, तर तो एकदम होतच नाही तेवढा. अच्छा ठीक आहे. पण आता हा नेहमीसारखा डोशासारखा डोसा आहे म्हणजे
आपण त्याला धिरडं पण म्हणू शकतो. हा म्हणू शकतो, पण आपण आंबवतो म्हणून त्याला डोसा म्हणायचा, बस म्हणून अजून डोसा काही नाही. हा खरं आपली धिरडी असतात त्यातला हा एक प्रकार आहे. आंध्राचा आहे म्हणून त्याला डोसा असं नाव दिलेलं आहे. आणि आंबवतो म्हणून हा, आंबवतो म्हणून. तर आता हे नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूनी करून घेतो. त्याला तेल हवंय का? नाही वरण नाही नाही नंतर टाकू. हा लागलं तर. हा आता हा ठीक आहे. हा मग आता होणार आहे हा दोन्ही बाजूनी खरपूस आणि बाकी काय फार त्याच्यात बदल होणार नाही, फक्त दोन्ही बाजूनी भाजला जाणार आहे. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, देऊन घे. चना डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले हिरवे चणे, कांदा, मीठ, तेल, हिरव्या मिरच्या, चीज आणि टोमॅटो सॉस. कृती: प्रथम भिजवलेले हिरवे चणे, हिरव्या मिरच्या आणि मीठ हे मिश्रण मिक्सर मधून वाटून 7 ते 8 तास ठेवून द्यावं. या मिश्रणामध्ये कांदा एकजीव करून घ्यावा. तयार मिश्रणाचे जाडसर डोसे तव्यावर तेल सोडून भाजून घ्यावेत. वरून चीज आणि टोमॅटो सॉस घालून चना डोसा सर्व्ह करावा.